तीन सेटिंग केल्या, तुम्हाला साईडला दिसतच असतील। या तीन सेटिंग केल्यानंतर यामध्ये हॅलो एव्हरीवन, तर माझं चॅनल मोनेटाईज व्हायला 5 वर्ष लागले, हे तुम्हाला माहितीच आहे। मी व्हिडिओ अपलोड केला आहे, तर 5 वर्ष लागले आणि मी त्याच्यानंतर मोनेटाईज होण्यासाठी काही सेटिंग केल्या। मी स्वतः प्रत्येक गोष्ट एक्सपिरियन्स करते, नंतरच शेअर करते। मी या तीन सेटिंग केल्या, तुम्हाला साईडला दिसतच असतील। या तीन सेटिंग केल्यानंतर यामध्ये माझ्या मोनेटायझेशन व्हायला एवढी हेल्प झाली, तुम्हाला काय सांगू। तर जर तुम्हालाही या सेटिंग करायच्या असतील आणि तुम्हालाही तुमचं चॅनल लवकर मोनेटाईज करायचं असेल तर बघा, या सेटिंग तुम्ही म्हणजे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा। या सेटिंग कुठं आहेत, कशा ऑन करायच्या, काय करायचं नेमकं, मी ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, स्किप करावा नाही लागणार। आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरू नका। चला तर मग आपण आता सुरुवात करूयात, ठीक आहे। तर तुम्हाला सगळ्यात आधी करायचं काय आहे, तुमच्याकडे YT स्टुडिओ असेल, प्रत्येकाकडे YT स्टुडिओ हे असतंच। जर तुम्ही चॅनल बनवलेलं असेल तर ठीक आहे, तुम्हाला YT स्टुडिओ ॲप्लिकेशन ओपन करावं लागेल। पण त्या YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये काही सेटिंग ज्या असतात त्या अवेलेबल नसतात। तर त्या कुठं असतात, तर त्या असतात क्रोम ब्राउझरमध्ये। तुम्हाला करायचं काय आहे, क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे। स्टेप बाय स्टेप सेटिंग बघायचे आहे, ठीक आहे। क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला करायचं काय आहे, तुमचं YT स्टुडिओ जे आहे ते डेस्कटॉप मोडला ऑन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा स्टुडिओ डॉट तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे studio.youtube.com। या प्रकारे टाईप करून तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की आमचं जे YT स्टुडिओ आहे ते क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होत नाही, तर तुम्हाला करायचं काय आहे, या ठिकाणी डेस्कटॉप साईडला इथं सेट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरच तुमचं जे चॅनल आहे YT स्टुडिओ आहे ते क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होणार आहे। तर आपण सेटिंग जे आहेत ते स्टेप बाय स्टेप बघणारच आहोत, ठीक आहे। तर परत एकदा आपण करून बघूयात, काहीतरी प्रॉब्लेम येतोय। studio.youtube.com, ओके। तर या ठिकाणी बघा तुमचं चॅनलचं डॅशबोर्ड हे ओपन होऊन जाणार आहे। बघा या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला इथं तुमचं चॅनलचा पूर्ण डेटा दिसणार आहे, किंवा न्यू काही अचीवमेंट्स तुम्हाला भेटलेल्या आहेत, किंवा तुमच्या साठी आयडियाज वगैरे हे सगळं आपल्याला YT स्टुडिओमध्ये दिसत नाही। त्याच्यामुळे क्रोम ब्राउझरमध्ये आपल्याला जायचं आहे। लेटेस्ट न्यूज सगळ्या अपडेट सगळ्या या ठिकाणी येत असतात, आणि स्टुडिओमध्ये नवीन काय काय आहे हे पण सगळे या ठिकाणी येत असतं। तर बघा तुम्हाला या ठिकाणी सगळं दिसत असेल की कुठला व्हिडिओ लास्टली अपलोड केलेला आहे, त्याच्यानंतर रिसेंटच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत। तर तुम्हाला ते सेटिंग करायच्या असतील तर तुम्हाला सगळ्यात आधी करायचं काय आहे, या ठिकाणी खाली बघा तुम्हाला सेटिंगचा आयकॉन दिसेल, ठीक आहे। तर सेटिंगच्या आयकॉनवर तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे। असं नाही की कुठल्याही सेटिंग सांगताय, सगळे सांगताय म्हणून तुम्ही पण सांगताय। पण बघा मी जवळजवळ माझे जे व्हिडिओ बनवत असते तर मला एक्सपिरियन्स असतो, त्याच्यामुळेच मी व्हिडिओ हे बनवत असते की जेणेकरून तुम्हाला या गोष्टींचा फायदा व्हावा म्हणून, ठीक आहे। तर माझं चॅनलला 5 वर्ष लागले मोनेटायझेशन व्हायला, आणि तोपर्यंत म्हणजे मी या सेटिंग मला माहितीही नव्हत्या, तर मी नंतर त्या ऑन केल्या आणि मग नंतर माझं चॅनल हे लवकरात लवकर मोनेटाईज झालं। तर बघा या ठिकाणी तुम्हाला सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर चॅनल अपलोड डिफॉल्ट्स हे दिसत असेल या ठिकाणी ऑप्शन्स, तर तुम्हाला अपलोड डिफॉल्ट्सवर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। अपलोड डिफॉल्ट्सवर बघा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचं जे व्हिडिओ असेल, ठीक आहे, त्याचं टायटल, आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला डिस्क्रिप्शन या ठिकाणी ॲड करायचं आहे। आणि जो व्हिडिओ आहे तुमचा, ठीक आहे, तर तो काय आहे, प्रायव्हेट न करता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अनलिस्टेड करायचं आहे। ही झाली तुमची पहिली सेटिंग। तर अनलिस्टेड का तुम्हाला करायचं आहे यामागचं मी कारण सांगते। जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करतो, जर आपण तो व्हिडिओ डायरेक्टली पब्लिक केला तर ना आपण त्या ठिकाणी त्याला टायटल देऊ शकू, ना टॅग, हॅशटॅग, डिस्क्रिप्शन, त्याच्यानंतर प्रोडक्ट वगैरे। जर तुमचं चॅनल मोनेटाईज असेल आणि ते जर तुम्हाला टॅग करायचे असतील तर ते काहीच तुम्ही नाही करू शकत। आणि महत्त्वाची गोष्ट अशी, जर डायरेक्टली पब्लिक केलं
तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो कशा रिलेटेड आहे यूट्यूबला समजायला वेळच नाही भेटणार. म्हणजे मग त्याला तो कुठल्याही ऑडियन्सकडे जर तुमचा व्हिडिओ पाठवत गेला तर आणि तुमची ऑडियन्स जर तुमच्या व्हिडिओ रिलेटेड नसली तर तुमचा जो परफॉर्मन्स राहील म्हणजे तुमचा व्हिडिओ जो राहील तो डाऊन होणार आहे, त्याला अजिबातच व्ह्यूज नाही मिळणार आहे. तर त्याच्यासाठी अनलिस्टेड करायचा. अनलिस्टेड केल्यानंतर आपल्याला त्याच्यात टायटल द्यायचं असतं, टॅग द्यायचे असतात, हॅशटॅग, डिस्क्रिप्शन प्रॉपरली आपल्याला त्या ठिकाणी एडिटिंग करायची असते. नंतरच तो व्हिडिओ आपण काय करायचा आहे, पब्लिक करायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन ही तुमची झाली. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी ॲडव्हान्स सेटिंग. ठीक आहे, या ठिकाणी 3 ऑप्शन आहेत तुमचे, ॲडव्हान्स सेटिंग आणि मोनेटायझेशन. तर बघा ही पहिले सेटिंग आपली झाली. आता बघा ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आपण बघणार आहोत की काय काय या ठिकाणी दिलेलं आहे. बघा तुमच्याकडे स्टँडर्ड यूट्यूबचं लायसन आहे किंवा नाही. तर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन येतील, क्रिएटिव्ह कॉमन ॲट्रिब्युशन आणि स्टँडर्ड यूट्यूब लायसन. तर तुम्हाला तिथं क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे जर तुम्ही आत्तापर्यंत सिलेक्ट केलं नसेल तर यूट्यूबला समजणारच नाही की तुमचा व्हिडिओ कुठल्या लोकांपर्यंत बनवायचा असेल. जर सपोज तुमचा व्हिडिओ असेल हाऊ टू मेक, हाऊ टू असं असेल तर ते तुम्ही ते हाऊ टूच्या कॅटेगरीमध्ये टाका, किंवा व्लॉगिंग असेल तर व्लॉगिंगच्या कॅटेगरीमध्ये टाका. जर तुम्ही काहीतरी शिकवत असाल किंवा काहीतरी एज्युकेशन देत असाल तर तुम्ही एज्युकेशनच्या कॅटेगरीमध्ये टाका. म्हणजे यूट्यूब काय करेल, तुमचा व्हिडिओ सॉर्ट आउट करून तो त्या लोकांपर्यंत पोहोचवेल. ठीक आहे, आता बघा व्हिडिओची लँग्वेज कुठली आहे. तर या ठिकाणी व्हिडिओची लँग्वेज जी आहे ती मराठी आहे. टायटल आणि डिस्क्रिप्शन हे मराठीत असतात. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत. त्याच्यानंतर आता थर्ड मेथड आहे मोनेटायझेशन. बघा या ठिकाणी माझं चॅनल जे आहे तर ते आहे म्हणजे मोनेटाईज झालेलं आहे. तर त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी येत आहे, ॲड प्रेफरन्स म्हणून. आता मी या ठिकाणी ऑन केलेला आहे शो मिड रोल ॲड्स ड्युरिंग माय व्हिडिओज. म्हणजे माझा जो व्हिडिओ प्ले होणार आहे त्याच्या ड्युरिंग मला मिड रोल ॲड्स भेटतील. म्हणजे त्याच्याने मला काय होईल, मला पैसे भेटतील. ठीक आहे, आता बघा आपण चॅनलवर क्लिक करून घेऊयात. तर या ठिकाणी आपल्या महत्त्वाच्या सेटिंग आहेत. ठीक आहे, बेसिक इन्फो. आता बघा बेसिक इन्फोमध्ये तुम्हाला या ठिकाणी करायचं काय आहे, इंडिया. म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी महत्त्वाची तुमची कंट्री सिलेक्ट करायची आहे. जर तुम्ही कंट्री सिलेक्ट केली नाही आणि किंवा तुम्हाला असं वाटलं की चला मी इंडियाचा आहे तर मी US सिलेक्ट करतो म्हणजे माझे व्हिडिओ US मध्ये बघितले जातील, असं अजिबात होत नाही. यूट्यूबला रॉंग इन्फॉर्मेशन दिल्याने तुमचं जे चॅनल असतं ते ना म्हणजे यूट्यूब पुढे सर्क्युलेट करतच नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे जी करेक्ट इन्फॉर्मेशन असेल, तुम्ही ज्या कंट्रीमध्ये राहत असाल तर तीच कंट्री तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. कंट्री सिलेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि राईट कंट्री सिलेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी कीवर्ड्स. आता बघा मी या ठिकाणी कीवर्ड्स टाकलेले आहेत माझ्या चॅनल रिलेटेड. तर बघा या कीवर्ड्समध्ये तुम्हाला काय दिसत आहे, पूनम माली चॅनल, पूनम माली ऑफिशियल. ठीक आहे, म्हणजे लोक काय काय सर्च करतील, 1K सबस्क्रायबर कैसे करे, म्हणजे जे जे तुमच्या चॅनलमध्ये दिसेल ते ते तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या चॅनलचं जे काय म्हणतात त्याला आपण लिंक असेल ती इतर कॉपी पेस्ट करायची आहे. बघा मी या ठिकाणी माझी चॅनलची लिंक http://youtube.com ही पूनम माळी ही लिंक जी आहे ती मी कॉपी पेस्ट केलेली आहे आपल्या चॅनलमध्ये. तर बघा या ठिकाणी तुम्हाला परत एकदा जर ॲड करायचं असेल आणि तुमचं चॅनल जर सर्चमध्ये आणायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी जे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचं नाव ॲड करू शकता. तर मी या ठिकाणी बघा ॲड करते मनोज दे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण करू शकतो यूट्यूबवाला बाबा. ठीक आहे, म्हणजे या प्रकारे आपण देऊ शकतो. जसे जसे मोठे मोठे यूट्यूबर्सचे चॅनल्स आहेत ते जर आपण मेन्शन केले तर नक्कीच आपल्याला ह्या गोष्टींचा फायदा होणार आहे की जेव्हाही लोक सर्च करतील त्यांचा व्हिडिओ बघतील तर कदाचित आपला व्हिडिओसुद्धा त्यांच्या अंडरमध्ये शो होईल. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. महत्त्वाची सेटिंग होती, महत्त्वाची गोष्ट होती, तर तुम्हाला ही सेव्ह करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता सेकंड जी महत्त्वाची सेटिंग आहे ती या ॲडव्हान्स सेटिंग. यावर क्लिक केल्यानंतर बघा यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की बघा या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले राहतील. पहिलं ऑप्शन आहे येस दिस चॅनल इज सेट ॲज मेड फॉर किड्स. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड आहे नो
सेट दिस चॅनल ॲज नॉट मेड फॉर किड्स आणि थर्ड आहे आय वॉन्ट टू रिव्ह्यू दिस सेटिंग फॉर एव्हरी व्हिडिओ. बघा ही सेटिंग एवढी महत्त्वाची आहे की आपल्याला आपलं चॅनल सेट करायचं आहे की आपलं चॅनल लहान मुलं बघणार आहेत किंवा नाही बघणार आहेत, किंवा आपण जेव्हा अपलोड करू त्याच्यानंतर डिसाईड करू की मुलांना हा व्हिडिओ दाखवायचा आहे किंवा नाही दाखवायचा आहे. तर ही सेटिंग नेहमी नो करायची आहे जर तुमचं किड्स रिलेटेड चॅनल नसेल तर. ठीक आहे. तर आणि हे बघा चॅनल इनसाइट शेअरिंग, याच्यामध्ये बघा ॲड म्हणजे तुमचं चॅनल जर हे झालेलं असेल, काय म्हणतो आपण त्याला, मोनोटाईज असेल, तर तुम्हाला या ठिकाणी हे ऑप्शन येणार आहे चॅनल इनसाइट शेअरिंग. अलाउ ॲडव्हर्टायझर ब्रँड्स अँड थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म टू व्ह्यू चॅनल इनसाइट्स फॉर अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज. ठीक आहे. तर हे तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं गुगल ॲड्स अकाउंट लिंकिंग, तर तुमचं या ठिकाणी गुगलचं अकाउंट ॲड आहे किंवा नाही, किंवा लिंक आहे किंवा नाही. तर बघा थर्ड या ठिकाणी अशी सेटिंग आहे की ऑटोमॅटिक डबिंग, म्हणजे आता समजा तुमचं जर ऑटोमॅटिक डबिंग हे जर ऑन असेल तर याच्यामध्ये होतं काय, तुमचा जो व्हिडिओ आहे तो जर US लोकांनी बघितला तर तो डब होऊन इंग्लिशमध्ये त्यांना म्हणजे तो बघता येईल. म्हणजे याचा फायदा असा होईल की तुम्हाला जास्तीत जास्त इन्कम, त्या जर US लोकांनी बघितला तर तिथं डॉलरची किंमत ही जास्तच आहे रुपीजची, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा खूप होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अलाउ ऑटोमॅटिक डबिंग हे करून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ते ऑन करून घ्यायचं आहे. आणि खालचं तर बघा त्याच्यानंतर टाईप प्रोडक्ट्स ऑटोमॅटिकली. ठीक आहे. इथं प्रोडक्ट हे ती पण ऑनच ठेवायची आहे. जेव्हा तुमचं चॅनल मोनोटाईज होईल तेव्हाच ही सेटिंग ऑन असेल तुमची. ठीक आहे. हाईप, लेट व्ह्यूअर्स हाईप माय कंटेंट. बघा हाईप जर दिलं तर ते सुद्धा काय होतं काय नेमकं की जेव्हा तुम्ही हाईप देता ते फक्त तुमचं चॅनल जर मोनोटाईज असेल तरच तुम्हाला हाईप देता येत असतं. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता थर्ड मेथड अशी आहे की फीचर इलिजिबिलिटी. बघा या ठिकाणी स्टँडर्ड फीचर जर तुम्हाला यूट्यूबमध्ये ऑन करून घ्यायचे असतील, एनेबल करून घ्यायचे असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे. बघा यामध्ये काय काय लागणार आहे. चॅनल इज फ्री ऑफ ॲक्टिव्ह तुमचं पाहिजे, कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक. बघा हे स्टँडर्ड फीचर जर तुम्हाला ऑन करून घ्यायचं असेल तर तुमच्या चॅनलवर एकही कॉपीराईट स्ट्राईक क्लेम कुठलेही काही नको. म्हणजे याच्यामध्ये ॲड कोलॅबरेटर, प्लेलिस्ट, न्यू व्हिडिओज आपण ॲड करू शकतो, प्लेलिस्ट क्रिएशन करू शकतो, व्हिडिओज अपलोड करू शकतो. पण त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या चॅनलवर कुठलीही कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नको आहे. तर ही एक महत्त्वाची सेटिंग आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड सेटिंग याच्यात आहे, ही तुम्हाला जर इनेबल हवी असेल तर त्या सेटिंगचं नाव आहे इंटरमिडिएट फीचर. तर बघा यामध्ये इंटरमिडिएट फीचरमध्ये बघा तुम्हाला काय रिक्वायर्ड आहे. ही जर सेटिंग तुम्हाला ऑन ठेवायची असेल तर त्याच्यामध्ये स्टँडर्ड फीचर तुमचे इनेबल पाहिजे आणि तुमचा फोन नंबर हा व्हेरीफाय पाहिजे. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर बघा तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, याचे फीचर्स काय आहेत. कस्टम थंबनेल्स तुम्ही ॲड करू शकतात जे तुम्ही YT स्टुडिओमधनं करतात. ठीक आहे. ते तुम्हाला करता येतात. जर तुमचा फोन नंबर ॲड नसेल तर तुम्ही कस्टम थंबनेल लावू शकत नाहीत. लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही घेऊ शकतात आणि व्हिडिओज लॉंगर दॅन 15 मिनिट्स तुम्ही अपलोड करू शकतात. आता बघा यामध्ये थर्ड जी फीचर आहे ते असं आहे, ॲडव्हान्स फीचर आहे. ठीक आहे. तर ॲडव्हान्स फीचरमध्ये या ठिकाणी काय रिक्वायर्ड आहे मी तुम्हाला सांगते. यामध्ये इंटरमिडिएट फीचर एनेबल पाहिजे तुमचं. त्याच्यासाठी व्हिडिओचं व्हेरिफिकेशन, व्हॅलिड ID आणि चॅनलची हिस्ट्री ही तुमची क्लिअर पाहिजे. तर बघा ॲडव्हान्स फीचर हे केव्हा हे होतं, जेव्हा तुमचं चॅनल मोनोटाईज होतं त्याच्यानंतर ही जी सेटिंग असते ती म्हणजे ऑन करता येते आपले प्रूफ देऊन, ID प्रूफ देऊन. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. तर तुम्हाला करायचं काय आहे बघा, लास्टली या ज्या सगळ्या सेटिंग आहेत ह्या करून नंतर या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर तुमचं जे चॅनल आहे ते 10 ते 15 दिवसात मोनोटाईज होऊन जाईल. प्रॉपरली तुम्हाला ह्या सेटिंग करायच्या आहेत, स्टेप बाय स्टेप करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आणि जर तुम्हाला माहिती नसेल की आम्ही कुठले व्हिडिओज अपलोड करू तर त्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक अशी सेटिंग आहे की मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही ह्या रिलेटेड जर व्हिडिओ बनवला तर तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार आहे, तुम्हाला व्ह्यूज येणार आहेत भरभरून. ही सुद्धा ट्रिक माझ्याकडे आहे. जर तुम्हाला ती ट्रिक पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटू तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.